जुन्नर तालुका हा मुळातच पर्यटनाचा तालुका म्हणून त्याची खास अशी ओळख आहे आणि याच जुन्नर तालुक्यातील एका मंदिराला खास आपण भेट देण्यासाठी आलेलो आहोत। तुम्ही माझ्या आजूबाजूला हे मंदिर पाहिलं तर तुम्हाला वाटेल आपण वेगळ्या कोणत्या तरी राज्यात आहोत की काय, पण तसं नाहीये। हे आपल्या जुन्नर तालुक्यातील काळभैरवनाथाचं मंदिर आहे। ओतूर या शहरापासून जवळच असलेलं खामोंडी हे गाव, नगर कल्याण हायवेवर असलेलं खामोंडी हे गाव आणि तिथे असलेलं हे काळभैरवनाथाचं मंदिर ते आज आपण खास पाहणार आहोत, जाणून घेणार आहोत याची खास अशी माहिती। हे मंदिर 450 वर्षापेक्षाही जास्त जुनं आहे। आता याचं नवीन बांधकाम केलेलं आहे, ते विशेष आहे। त्याचं नक्षीकाम असेल आणि बरेच अशा गोष्टी आहेत त्या मी खास तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग माझ्याबरोबर खास हे मंदिर पाहण्यासाठी प्राध्यापिका दीपिका जंगम आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। जुन्नर तालुक्यातील अनेक ठिकाणं, ते पर्यटन स्थळ असेल किंवा मंदिरं असेल, आपण आपल्या व्हिडिओमधून नेहमीच दाखवत असतो। आजही आपण एका खास ठिकाणी आलेलो आहोत आणि याचं खूप वेगवेगळं वैशिष्ट्य मी खास तुम्हाला दाखवणार आहे। काळभैरवनाथ हे महादेवाचं रूप ज्याला म्हटलं जातं, रौद्र रूप महादेवाने ज्यावेळेस धारण केलं आणि त्याच्यापासून निर्माण झालेला हा काळभैरवनाथ। काळभैरवनाथाची अनेक वेगवेगळी नावं, वेगवेगळी मंदिरं आपण पाहिलेही असतील, परंतु हे जे मंदिर तुम्ही पाहताय हे अतिशय विशेष आहे। बारीक कोरीव नक्षीकाम, जवळजवळ महाराष्ट्रातही असं मंदिर नसेल असं मंदिर मी खास तुम्हाला दाखवणार आहे। तुम्ही पाहून एक वेगळं असं तुम्हाला वाटत असेल। आज आपण याचं जे वैशिष्ट्य आहे ते आपण जाणून घेणार। नगर कल्याण हायवेवर असलेलं खामुंडी हे छोटंसं गाव, पण तिथे असलेलं हे वेगळं असं काळभैरवनाथाचं मंदिर राजस्थान येथील बन्सी पहाडापूर या दगडामध्ये हे बनवलेलं मंदिर। तुम्ही ते पाहताय, हे वेगळं पाषाण आपल्याला दिसतंय, जाणवतंय। इथे असलेलं हे झुंबरही आपलं अगदी लक्ष वेधून घेतंय। बारीक कोरीवकाम असलेलं हे मंदिर, संगमरवरी दगडामध्ये तयार केलेला हा गालिचा, हे सुंदर नक्षीकाम आपलं लक्ष वेधून घेतं। आणि आता मंदिरात आपण प्रवेश करतोय। या पायऱ्या आणि इतकं कोरीव काम असलेलं येथील हा प्रवेशद्वार, हे कोरीव नक्षीकाम आणि हा मंदिराचं बांधकाम हे पूर्णपणे वास्तुशास्त्रानुसार बनवलेलं आहे। प्रवेशद्वारावर असलेल्या या मूर्ती आपले स्वागत करतात आणि आपण आतमध्ये ज्यावेळेस प्रवेश करतो त्यावेळेस आपल्याला दिसतं इथलं सुंदर असं मंदिराचं रूप। प्रत्येक हा खांबावर अगदी विचारपूर्वक मूर्ती कोरलेल्या आहेत। तुम्ही पाहू शकाल, हे पाषाण आपण हात लावल्यावर ते जास्त जाणवतं की याचं वेगळेपण, की आपल्या सर्वसाधारण मंदिरांमध्ये आपल्याला दिसून येत नाही। हे जे खांब तुम्ही पाहताय आणि वरती असलेली ही जी मूर्त, हे विष्णूचं रूप आहे। आपल्याला चेहरा एक दिसतोय पण शरीर हे 5 आहेत। तर हे पृथ्वी पेलणारं, ही पूर्ण सृष्टी ही पंचतत्वाने बनलेली आहे। ही पंचतत्वाचं रूप आपल्याला इथे दिसून येतं। हे विष्णूचं वराह रूप की ज्याने अख्खी सृष्टी तोललेली आहे आणि त्याचं रूप या खांबामध्ये कोरलेलं आहे। विष्णूंनी जी जी रूपं घेतली ती रूपं या प्रत्येक खांबावर आपल्याला दिसून येतात। मूर्तीचा तुम्ही आकार पाहू शकाल। ज्यावेळेस आपण एखाद्या लेण्यांमध्ये जाऊन पाहतो की ज्या खूप पुराणापासून आपल्या आजूबाजूला आहेत, त्याच प्रकारचं बांधकाम इथे आपल्याला केलेलं आहे। इथे सरस्वती आणि देवीची जी रूपं आहेत ती सुद्धा इथं कोरलेली आहेत, तीही आपण पाहू शकतो। विष्णूचं रूप आणि सरस्वती
की जे जे या मंदिरामध्ये येतील त्यांना त्या प्रत्येक गोष्टी सहज प्राप्त झाल्या पाहिजे या साधनेतून, या दर्शनातून। कृष्णाची जी रूप आहेत, तो राधा कृष्ण हे प्रेमाचं प्रतीक असेल, विष्णू की ज्याने सृष्टी तोललेली आहे त्याचं प्रतीक असेल, अशी प्रत्येक प्रतीक घेऊन या मंदिराचं बांधकाम हे बारकाईने केलेलं दिसून येतं। हा नगारखाना आहे, आरतीच्या वेळेस हा वाजवला जातो। दुसऱ्या खांबावर ज्यावेळेस आपण पाहतो की खूप इथे महादेवाची रूप, आपण शिवाजी महाराजांची मूर्ती कुठेही पाहिली नसेल, पण शिवाजी महाराजांचं शिल्प येथे कोरलेलं आहे। जुन्नर तालुक्याची खास ओळखच आपल्या महाराजांमुळे आहे आणि त्यांची इथं मूर्ती कोरलेली दिसून येते। महादेवाचं रूप तेही तुम्ही पाहताय। अष्टभैरव इथे कोरलेले आहेत, प्रवेशद्वारावरच हेही आपल्याला दिसून येतात। अष्टभैरवाचं प्रत्येक स्थान कोणकोणत्या प्रकारचं आहे, कुठे आहे, तेही आपल्याला इथे ज्यावेळेस एखादी व्यक्ती, एखादं इतिहास तज्ञ इथे अभ्यासाला येईल त्यांना या गोष्टी अगदी सहजरित्या दिसून येतील आणि त्यांचा अभ्यासपूर्वक इथे अभ्यास नक्कीच होईल। महादेवाने घेतलेलं जे रूप आहे ते या खांबावरही आपण पाहतो महादेवाची रूप ही कोरलेली आहेत। प्रत्येक मूर्तीचा काही ना काही अर्थ तो आपल्याला इथं बोधित होतो। या मूर्तीमध्ये तुम्ही पाहताय महादेवाने केलेलं तांडव। हा प्रत्येक खांब आपल्याला काहीतरी अभ्यासपूर्वक माहिती नक्कीच देऊन जातो। तुम्ही जर छत पाहाल तर तेही अतिशय कोरीव आहे, अतिशय सुंदर रेखीव असं बांधकाम आणि येथील झुंबरही आपलं लक्ष वेधून घेतात। त्यानंतर मंदिरात असलेली ही घंटा आणि या दगडी बांधकामाबरोबरच लाकडी कोरीव कामही इथे तुम्ही पाहताय। गाभाऱ्यात प्रवेश करण्याच्या अगोदर इथं हे लाकडी कोरीव काम आपल्याला दिसून येतं आणि नंतर आपलं लक्ष वेधून घेतं ही मूर्त। येथे मंदिरामध्ये प्रवेश करण्यास महिलांना बंदी आहे, इथे आपण जाऊ शकत नाही, परंतु इथून तुम्हाला ही मूर्त मी तुम्हाला अगदी चांगल्या प्रकारे दर्शन नक्कीच देऊ शकते। आपण आता मागच्या बाजूला जाणार आहोत मंदिराच्या गाभाऱ्यानंतर आपण मंदिराच्या मागच्या बाजूला आलो तर तिथे प्रत्येक तुम्ही पाहू शकाल खूप असं नक्षीकाम आहे। तर संत ज्ञानेश्वरांची मूर्त ही आपण पाहतोय। महाराष्ट्र ही संतांची भूमी आणि या संतांनीच आपला जो महाराष्ट्र आहे, हा जो तालुका आहे, याचा उद्धार केलेला दिसून येतो। इथं संत तुकाराम महाराजांची मूर्त आपण पाहतोय, त्याचंही सुबक असं मंदिर आहे। पूर्ण जे सभा मंडप आहे ते खूप मोठं भव्य आहे, रेखीव आहे। अतिशय सुबकता आणि कोरीव असं बांधकाम त्या मंदिराचं आहे। आपण गाभाऱ्यात जाण्या अगोदर बाहेरचा परिसरही मी तुम्हाला दाखवते। मोठी मोठी अशी छान झाडेही लावलेली आहेत, पाहू शकाल। खूप छान असं इथलं वातावरण आहे। मुळातच निसर्गरम्य जुन्नर तालुका आहे आणि या इथे असलेली ही पर्यटन स्थळ भैरवनाथाची आख्यायिका आहे, तीही मी तुम्हाला सांगणार आहे। पण त्या अगोदर आपण हे पूर्ण मंदिर पाहूया। हा कळस तुम्ही पाहताय, संध्याकाळच्या वेळी खूप मोठी इथे रोषणाई असते। इथे मुक्ताईचं मंदिर आहे। पंचक्रोशीतील अनेक लोकांचं हे दैवत असून स्वयंभू आणि नवसाला पावणारा असं काळ भैरवनाथ हे खंडोबाचं मंदिर तुम्ही या आवारात पाहताय। ही छान अशी झाडं लावलेली पाहताय। खंडोबाचंही मंदिर इथे आहे। पूर्ण प्रदक्षिणा मारताना तुम्ही पाहू शकाल
खूप बाहेरच्या बाजूनेही मंदिर खूप सुबक आणि छान आहे. शांत असं वातावरण आणि आजूबाजूला घनदाट अशी झाडी. तुम्ही पाहताय हे नगर कल्याण हायवेवर असलेलं खामुंडी हे गाव आणि तिथला हा छान असा परिसर. आता आपण पाहणार आहोत गाभारा. प्रवेशद्वाराला इथे सेवक आहेत आणि इथे ही विभूती आपल्याला दिसतेय. हे आहे भैरवनाथाची ही मूर्त आणि ही खूप जुनी पुरातन मूर्त आहे. त्याच्याविषयीचा इतिहास जो काही आहे तो आपण इथले जे पुजारी आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. खूप छान अशी ही मूर्त. एक पावित्र्य राखण्यासाठी इथे महिलांना प्रवेश नाहीये, त्यामुळे मी आत तर जाऊ शकत नाही, पण तुम्हाला दर्शन नक्कीच देऊ शकते. या मंदिराचे जे पुजारी आहेत त्यांना आपण भेटणार आहोत आणि जाणून घेणार आहोत इथली माहिती. नमस्ते. हा, नमस्कार. गुरुजी, आपलं नाव सांगा. दत्तात्रय शंकर क्षीरसागर. आणि इथली हे मंदिर केव्हापासून इथे आहे? हे मंदिर जवळजवळ 1365 जीर्णोद्धार झालेलं आहे. मग तिच्या अगोदरचं किती वर्षाचं मंदिर आहे? या काळभैरवनाथाची काही आख्यायिका आहे, ती तुमच्याकडून आम्हाला ऐकायची आहे. हे आता संपूर्ण इथून जंगल होतं. मग जंगल असल्यामुळे इथं गुराखी यायची, 4-5 पोरं यायची इथं. 4-5 पोरांमध्ये हे एक यायचे, महाराज इथं यायचे. तर मग एक दिवशी या पोरांनी विचारलं का, म्हणले बा तू कुठून येतो? तर मग यांनी काय सांगितलं, म्हणले मी काशीवरून येतो. मग त्यावेळेस काही काशी कोणाला माहित नव्हती का. मग इथं जंगल असल्यामुळे इथे एक टेकडी होती. मग ते म्हणले तुम्हाला आहे ना मी रविवारच्या दिवशी माझं घर दाखवतो. आणि मग रविवार 4-5 दिवसांनी रविवार आल्यानंतर मग इथं ते येऊन थांबले टेकडीवरती. इथं बेट होते, साबरीचं बेट होतं. साबरीच्या बेटाखाली ते थांबले आणि सांगितलं की मी काशीवरून आलेलो, मी काळभैरवनाथ आहे. मग ही मूर्त शीळ तयार झाली त्यांची. ती गुप्त झाली. गुप्त झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लोकांच्या स्वप्नात गेले आणि स्वप्नात गेल्यानंतर मग ही म्हणले मी काशीवरून आलेलो आहे, काय माझं काळभैरवनाथ नाव आहे, म्हणजे काळभैरवनाथ आहे मी. मग आज सांगितल्यानंतर मग ही मूर्त खोदून काढली लोकांनी. मग ही त्यावेळी चौथारा बांधला आणि यांची मांडणी केली आणि तेव्हापासून ही पूजा अर्चा होती. म्हणजे हे अतिशय पुरातन ही तुम्ही मूर्त पाहू शकता. ही स्वयंभू मूर्त आहे. इथे स्वतः काळभैरवनाथ वास्तव्य करत आहेत. याची जी अनुभूती आहे ही प्रत्येकाला येते. मी तुम्हाला सर्वांना आवाहन करेल की खास हे मंदिर पाहण्यासाठी अवश्य या आणि या देवाचा किंवा काळभैरवनाथाचा आशीर्वाद तुम्हालाही मिळेल. तर आज आपण आलेलो होतो जुन्नर तालुक्यातील ओतूर गावाजवळच असलेलं खामुंडी हे गाव आणि तिथे आपण पाहिलं खास हे काळभैरवनाथाचं मंदिर. नगर कल्याण हायवेवरून तुम्ही जात आहात आणि जुन्नर तालुक्यामध्ये तुम्ही जर खास पर्यटनासाठी आलेला असाल तर अवश्य या मंदिराला भेट द्या. एक विशिष्ट आख्यायिका आणि पुरातन असलेलं हे मंदिर आपली सर्वांची वाट पाहत आहे. धन्यवाद.